तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर पुण्या मुंबईचा पाऊस म्हणजे ना रेड अलर्टच होऊन गेले, कारण पोरांना वगैरे शाळेला सुट्टी दिली आणि रस्त्यावरती पाणी तर इतकं साचले ना, त्याच्यामध्ये गाड्या वगैरे जाण्यास इतका प्रॉब्लेम व्हायला लागलाय. तर सकाळ सकाळी असा काहीतरी पावसाला सुरुवात झाली होती. तर सकाळी ना मला इडलीला भिजत घालायचं लक्षात आलेलं. म्हटलं चला अगोदर पटकन ती भिजत घाली आणि त्याच्यानंतर मग आज नाश्त्यामध्ये ना रव्याचं उपीट बनवलेलं होतं. नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर चेरीचं बॉक्स खाली झालेलं होतं. तर तनिष तर मोबाईल बनवत होता. आता सुट्टी आहे शाळेला 20 तारखेपर्यंत, त्यामुळे ना असंच काहीतरी दिवसभर त्याचा उद्योग चालू असतात. त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला ना चिकन करी बनवायची होती. सगळं मसाला वगैरे लावून ठेवलं. तर त्याच्यानंतर मग सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला. सगळं स्वयंपाक करायला तर पटकन होऊन जातो, पण हे किचन कट्टा आवरायचं म्हटलं ना तर मग त्याचा मोठा टास्क असतो. तर सगळं पाणी ओतून एक नाही किचन कट्टा अगोदर धुवून काढला आणि त्याच्यानंतर सुक्या कपड्याने एक नाही मस्त असं एक ड्राय करून घेतला. किचन कट्टा दिसायला तर थोड्या वेळापर्यंत छान दिसतो, पण नंतर एक नाही जसं व्हायचं तसा पसारा किचन कट्ट्यावरती होऊनच जातो. सगळं आवरल्यानंतर ना वेणी घालायला घेतलेली. केस तर माझी काही जास्त नाहीत, पण सागर वेणी घालायला मला इतकी आवडते ना, आणि ती पटकन माझ्याकडून बनते पण. वेणी घातली आणि त्याच्यानंतर मग इथे इडलीचं भिजवलेलं होतं ते एक नाही मला पिसायचं होतं. त्याच्यामध्ये पण 2 ते 3 वेळा लाईट गेली. लाईटीचा तर एक नाही भरपूर असा प्रॉब्लेम चाललाय. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला पावसातच मी एक नाही कुकरचं ढक्कन खराब झालेलं, तो वायसर खराब झालेलं, ते मला रिपेअर करायला द्यायचं होतं. ते दिलं आणि येताना मग भाजी वगैरे घेतली आणि पाऊस पडायला लागलाय म्हणून म्हणलं चला दाबेली पण घेऊन जाऊया. तर मस्त असं दाबेली वगैरे एन्जॉय केली. तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.